नमस्कार. सातारा ते सिंगापूर या मालिकेचा हा तिसरा भाग. आपण अजून बँकॉकमध्येच आहे आणि बँकॉकचा भाग पुढे चालू आहे. मला म्हटल्याप्रमाणे मी म्हणलं होतं की 9-10 भाग बहुधा होतील, तर एखाद दुसरा वाढेल असं मला वाटते. कारण अजूनही 3 देश म्हणजे 3 शहरं बाकी आहेत आणि बँकॉक हे अजून चालूच आहे. असो, बँकॉकची प्रसिद्धी कपड्यासाठी व खड्यांसाठी म्हणजे खडे असतात ना आपले रंगीत डायमंड्स म्हणतो किंवा इतर त्याकरता सर्व देशातून कापड येथे येते आणि कस्टम टेलर्सची अनेक दुकाने ते घेऊन गिरायकांना झटपट मेड टू ऑर्डर शिलाई करून देतात. झटपट म्हणजे अगदी 12 तासात सुद्धा. आपला अनुभव असा की कापड देऊन पुन्हा 15 दिवसांतर गेल्यानंतर अजून भिजवायचं आहे ही पहिली सोबत आणि 1 महिना गेल्यावर आता फक्त काजे करायचे राहिले ते उत्तर. कापडावर ड्युटी नसल्याने व आम्ही आता कॉटनचे कपडे शिवायचे स्टॉप केले असे तेथील टेलर्सनी न ठरवून सर्वच प्रवासी येथे कापड कपडे खरेदी करतात. या व्यवसायात बरेचसे भारतीय सुद्धा आहेत. अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय जी प्रसिद्ध कापडं आहेत ती सुद्धा तिथे स्वस्त मिळतात. सर्व देशात कुठल्याही परदेशात तयार झाली सुद्धा. आम्ही म्हणून त्या कपडे शिवून घ्यायचं ठरवलं. आम्ही बघता बघता एक टेलर्सचं नाव दिसलं. त्याचं नाव होतं मूर्ख टेलर्स. त्या भाषेत काहीतरी वेगळा अर्थ असेल, पण आम्हाला वाटलं मूर्ख म्हणजे आपण शिवलं म्हणजे आपणही त्यापैकीच आहे. आम्ही चक्क मूर्ख टेलर्स या नावाच्या शहाण्या दुकानातून त्याला माप काढून दिले. या कापडाच्या खरेदीच्या क्रेजमध्ये फक्त आम्ही भारतीय सापडलो होतो असं नाही. आमच्या मूर्ख टेलर्सकडे एक जर्मन कुटुंबच नादावले होते. आजोबांना सफारी, आजी नसल्या मुलाला सफारी, नातवंडांना सूट अशी होलसेल ऑर्डर चालली होती. त्यांना थँक्यू व गुडशिवाय इंग्रजी येत नव्हते व टेलरला जर्मनचा गंध येत होता. त्यात आजोबांच्या सफारीला खांद्यावर चुण्या पडत आहेत त्या नकोत असा आजींचा आग्रह होता व शिंपी महाशयांना कोटाला पॅडिंग असते, सफारीला नसते, त्यामुळे चुण्या पडणार ते सांगायचं होते. या भाषा भगिनींच्या मेळाव्यात शेवटी भाषा सोडून खाणाखुणा, शोरूम, कपडे, फॅशन डिझाईनच्या पुस्तकातील नमुने यांची मिसळ करून अर्थबोध झाल्यावर आजोबांनी जर्मनमध्ये डांके म्हणजे आभार फुटला. आजींचे म्हणणे आमच्या बर्लिनमधील हेन्स टेलरचंच फिटिंग हवे बघा या अर्थी असावे. कारण नंतर सर्वच पतीप्रमाणे आजोबांनी थोडी उशाळी मुद्रा केली. बँकॉक येथे हिऱ्याची व अन्य मौल्यवान खड्यांची मोठी बाजारपेठ आहे. अर्थात आमचा त्याच्याशी ज्या वाटेला जायचे नाही ती वाट विचारा कशाला एवढाच संबंध होता. पण तेथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ जेमॉलॉजिकल सायन्सेसला आमची भेट आधीच ठरलेली होती. ही आशियातील अशा प्रकारची एकमेव संस्था. इथे हिरे व मौल्यवान खडे पारखण्याचे 2 व 6 महिन्याचे कोर्सेस आहेत. त्या इन्स्टिट्यूटमध्ये पैलू पाडणे, कटिंग करणे ही कामे सुरू होतात. लोकांना ट्रेनिंग दिलं जातं, त्यांच्या परीक्षा होतात, ते सर्टिफिकेट मिळतात आणि केवळ त्या देशातलेच नाही तर परदेशातले जो विद्यार्थी तिथे शिकायला येतात. आपल्याकडे आता सुरतमध्ये मोठा हा व्यवसाय चालतो आणि त्याचं मूळ कधी तीर्ण आलं असं मला वाटतं. तिथं भव्य विक्री दालनी होतं. शोकेसमध्ये हिरे, पाचू, नील व त्यांचे दागिने होते. आम्ही संस्थानिकांचा आणून किमती चौकशी केली. साधारणपणे $300 ते $30,000च्या किमती ऐकून फुकट मिळणारा कोका कोला न घेताच आम्ही थंड झालो. बँकॉक जागतिक प्रवासी केंद्र असल्याने तेथे अनेक शॉपिंग सेंटर्स आहेत. सर्व शॉपिंग सेंटर 5-6 मजली. काही डिपार्टमेंटल स्टोअर्स, काही ठिकाणी स्वतंत्र गाळे भाड्याने दिले आहेत. सर्वच ठिकाणी मालाची मांडणी अतिशय आकर्षक केली होती. विक्रेता म्हणून काम करणारी बापे मंडळी अजिबात आम्हाला दिसलीच नाही. सर्व कारभार महिला सेल्स गर्ल्सचा. डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये किमतीची घासाघीस नाही, छापील किमती. मात्र अन्य ठिकाणी बार्गेनिंगला प्राधान्य. ₹10 सांगितले तर आपण ₹5 जोडी मागायची. त्यामुळे स्त्रिया अतिशय खुश. कारण सातारच्या भाजी मंडईत लिंबे घासाघीस करून घेण्यापेक्षा परदेशात बार्गेनिंग केले समाधान मोठे. या दुकानातून भारी सेंट, 4 कपडे, स्पोर्ट्स गुड म्हणजे थोडक्यात ज्याला आपण पिन टू पियानो म्हणतात अशा स्वरूपात सर्व माल होता. आमच्या महिला मंडळाने तिथे खरेदी उरकली घासाघीस करून व्यवस्थित. अर्थात बँकॉकची जी जगात प्रसिद्धी आहे ती निसर्ग अथवा बौद्ध मंदिर यासाठी नाही, ती आहे तेथील रंगील नाईट लाईफबद्दल. बँकॉकला ओव्हर हाऊस ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात. म्हणजे जगातला सगळ्यात रंगील रंगोत महाल तिथं आहे.
त्यामुळे बँकॉकची भेट नाईट क्लबला भेटीशिवाय पूर्ण होत नाही असा माझा दावा आमच्या गृहखात्याने साफ फेटाळला. अर्थात निकालावर अपील करण्याची इन्कम टॅक्सची उपयोगी पडली आणि काय कुठे जायचे तिकडे जा असा आदेश त्यांच्या गृहखात्याकडनं मिळाला. आता आमची धाव कुंपणापर्यंत. त्यामुळे चौकशी करून कोणत्याही गोष्टी दराची चौकशी हवीच ना ही आपली कोकणी सवय. 5-6 नाईट क्लबच्या बाहेरूनच तौलनिक अभ्यास करून शेवटी रुबी ऑफ सियामला भेट दिली. आपली जी काही कल्पना आहे त्यापेक्षा नाईट क्लब प्रगतिशील आहे. शेवटी शृंगारसुद्धा आवृत्त असला तरच त्याला आनंद आहे हेच खरे. ब्लू फिल्म्स किंवा अंगोपांगाचे दर्शन घडल्यावर नृत्याविष्कार किंवा शरीर चमत्कार पाहिल्यावर शृंगाररस जागृत होण्याऐवजी बिभत्सच वाटते असे माझे मत. अर्थात बहुसंख्यांना ते मान्य नाही असे क्लबवरील गर्दीवरून आणि त्यांच्या आविर्भावावरून दिसत होते. ज्याला वरील प्रकारचा शृंगार अनुभवायचा आहे त्याला तेथे कशाचीच कमतरता नाही. क्लब आहे, डिस्को डान्स आहे, अगदी तुम्हाला कंपॅनियन म्हणून 3-4 दिवस सोबत देणाऱ्या तरुणीसुद्धा आहेत. त्यांच्या जाहिराती बँकॉकच्या ऐक्यामध्ये असतात. पण माझ्या मनात थोडा साम्य विचार आला की पोटासाठी काय काय करावं लागते आणि मन जरा खिन्नच झाले. अर्थात शेवटी हा ज्याचा त्याचा प्रकृती धर्म आहे. अर्थात हा बँकॉकमधील शेवटचा दिवस होता. सकाळी आम्ही हाँगकाँगला निघणार होतो. त्यामुळे घोडा म्हणतो तो हाच काय लोकशाही जिल्ह्याने आम्ही त्या नगरीचे रम्य नगरीचे रात्री येऊन बघत राहिलो. या सगळ्यात प्रकर्षाने जाणवत होते की कुठेच काही लप्पाछप्पीचा संकोचचा प्रश्न नव्हता. क्लबला जाण्याकडे कोणी किंवा कंपॅनियन म्हणून फिरण्याकडे काकदृष्टीने कोणी पाहत नव्हते. असे कंपॅनियन्स प्रवासाबरोबर हिंडताना हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी त्यात काही विशेष आहे असं वाटत नव्हते. मला वाटते मुक्त समाजात तो आविष्कार होता. हा आविष्कार मुक्त असला तरी त्यावर होणारा आर्थिक वार मात्र अचूक असतो. कंपॅनियनची फी आगाऊ भरण्यापासून त्यातील त्या खर्चासुद्धा तो पूर्ण केला जातो. हा रोकडा व्यवहार मात्र कसोईने सर्वच बाबतीत पाळला जातो. टेलरला शिवायला टाकले कपडे आपण निघणार असू त्या आदल्या दिवशी बिनचूक मिळणार म्हणजे मिळणारच. त्याबाबतीत शंकेचे कारण नाही. कारण सर्वच बँकॉक वचनाचा व्यवसाय मग ती कंपनी असो वा दुकानदार मुख्यत्वे टुरिस्टांच्यावर अवलंबून आहे याची त्यांना चांगली जाण आहे. नाहीतर आपण पुण्यात कॅम्पमध्ये सुद्धा रजनीश भक्त सुजाण होईपर्यंत त्यांची चांगली देखभाल करत होतो आणि त्या धुवतच होतो. या चोख व्यवहारात सुखद अनुभव आम्हाला आला. मी शिवायला टाकलेला शर्ट रात्री मिळणार होता. पण त्यावेळी त्या टेलरचा माणूस सांगायला आला की तुमचा शर्ट इस्त्री करताना जळालेला आहे, त्यामुळे आत्ता देता येत नाही. पण तुम्ही सकाळी 8:30 वाजता हॉटेल सोडणार आहात त्यापूर्वी दुसरा तयार करून तो पोचता करतो. आता हा निरोप आला रात्री 10 वाजता. त्यानंतरही बँकॉकची रात्र म्हटल्यावर मी मनात म्हणले बहुतेक आपल्याला या शर्टची टोपी बसली असेल. पण नाही, सकाळी बरोबर 8 वाजता शर्ट घेऊन तो ग्रस्त हजर. मी म्हटलं बरं झालं, नाहीतर चुकामूक झाली तर पंचायत होती. त्याच्यावर त्याचे उत्तर होते असे होणार नाहीच, पण समजा काही अनपेक्षित अडचणीने झाले असते तर तो शर्ट आम्ही आमच्या खर्चाने तुम्हाला भारतात पाठवला असता. टुरिस्ट ट्रेड वाढतो तो या अशा वागण्याने, सरकारी जाहिरातीने नाही, ही साक्ष आगळा अनुभव देऊन गेला. हा अनुभव आगळा आणि आविष्कार मुक्त असला तरी आम्ही वेळापत्रकात बांधलो होतो. रात्री उशीर झालाही सव न सांगता सकाळी 8:30 वाजताच हॉटेल सोडून आमच्या टीमने टॉम किम म्हणजे विमानतळ टॉम किम त्याकडे कूच केली. आता कूच होती हाँगकाँगकडे. हाँगकाँगच्याकडे वळण्यापूर्वी तिथल्या एका मुलीचं मी हे लिहिलेलं होतं व्यक्तिचित्र, ते वाचतो. कारण हे आहे ना की महत्त्वाचं आहे की कसं हे असतं की फार वेगळं आहे. बँकॉकची बेंग असं व्यक्तिचित्र आहे, ते आपल्याला आवडेल असं वाटतं. बँकॉकच्या विमानतळावरून हॉटेलपर्यंत जाताना बसमध्येच आमच्या गाईडने आम्ही दोघे म्हणजे अर्थात पत्नी आणि मी असल्यावर हाय कंबर तूने पिही असा इशारा केला. त्याला बहुतेक नाहीतर बायकोला घेऊन बँकॉकला कशाला आलात असे म्हणून तो शेर पूर्ण करायचा असा. बँकॉकच्या फ्लोटिंग मार्केटमध्ये मला ही बेंग भेटली. माझ्या आणि तिच्या इंग्रजी अज्ञानाचा देऊ म्हणून तिने आपल्या नावाचा जो उच्चार केला तो अर्थात बँकॉकपासून बियानपर्यंत यामध्ये कोठेतरी होता. ती एका दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करत होती आणि आमच्या नव्हे माझ्या सोयीने आमचे अर्धांग
खरेदीच्या नादात पुढे गेल्यावर तिची गाठ पडली. आपल्या इथे पत्नीबरोबर फिरताना सुद्धा तिचा आणि आपला हस्तस्पर्शी याची काळजी घ्यावी लागते. आणि मी तयार शर्ट पाहून हा मला बसेल का अशी विचारला तिने चक्क बटणाला म्हणजे माझ्या शर्टच्या बटणाला हात घातला. मला क्षणभर हा प्रकारच कळेना म्हणून आजूबाजूला इतर लोकांच्याकडे पाहिल्यावर हा प्रकार लोकमान्य असल्याचे दिसले. त्यात ही बारीक नजरेने मी पत्नी जवळपास नाही खात्री केली, नाहीतर उगीच मराठीतील संशय कल्लोळ बँकॉकला सुरू व्हायचा. अर्थात शेक्सपियरच्या भूमीत मराठी नाटक होते तर बँकॉकला प्रथमच झालेल्या संशय कल्लोळाचा प्रयोग आस्मादिकांनी प्रसिद्धी करून घेण्याची हरकत नव्हती. परिस्थिती बाबतीत माझं धोरण थोरल्या आबासाहेबांच्या प्रमाणे असल्यामुळे त्या परकीय हाताला मी त्याहून पुढे शिरकाव करून दिला आहे. या हाताहाती शर्ट खरेदी झाली. आता तो शर्ट मला थोडा महाग वाटते गोष्ट आहे, पण मग तिने मला आर यू इंडियन असा प्रश्न विचारून व त्यावर माझे खणखण येस आय एम प्राऊड ऑफ दॅट असे मराठीच्या अंगाने इंग्रजी उत्तरून थोड्या गप्पांना सोडत गेली. मीही आपल्याला गप्पातून काही माहिती मिळायचा विचार केला. मग बँकॉक कसे वाटले, हवा कशी आहे वगैरे तू एकटा तिथे आहेस का वर गाडी आली. वकिलीमुळे खरे उत्तर देत नाही म्हणजे ते थोडा त्रास वाटतो आणि शेवट्याची खोट्याची गंमत खऱ्यात नाही असा विचार करून मीही मग हो एकटा चालू असा जबाब दिला. काशीला सही यात्रेला दंपती जावे त्या चालीवर बँकॉकला शक्यतो पुरुषांना एकटेच जावे अशी म्हण आहे. त्याचा मला लगेच प्रत्येक तिने मग मी 2 दिवस कंपनी म्हणून येऊ का, रोज फक्त $30 असे विचार अस्मादिकांना फक्त चक्कर यायचंच बाकी राहिलं. मी उत्तरासाठी म्हणजे अर्थात नकार केलेला वाचूनच राहिला. एवढ्यात म्हणजे उत्तर देण्यापूर्वी एक तरुण दुकानात आला. बेगने मला त्याची मीट माय फियांसी हा माझा वाग्दत्त नवरा अशी ओळख करून दिल्यावर माझे तोंडच मिटले आणि त्यावर पडले सुद्धा. मला वाटले आता हा बहुधा युद्धाचा प्रसंग होणार, कारण आपल्या ग्रामवाचे शाळेला आमच्या हिला काढतो का म्हणून तो आता पायातील काढतोय असडले. पण नाही, त्याने सरळ बेंगला विचारले तू यांच्यावर कंपनी म्हणून जाणार आहेस का. मला काही कोडच उलगडना. मी चक्क खुर्ची मागवली, त्यावर बसलो. मग आम्हा तिघांच्याही करता खोकवाला मागवला आणि या आज्ञा पामराला हे काय गौरमंगाला हे कळू दे असा विनम्र भाव चेहऱ्यावर विनंती केली. याच वेळी सुदैवाने माझी पत्नी खरेदी उरकवणारे मला आधारी सापडला होता. त्यांनी सांगितले हकीकत फार सुंदर करणार होते. बेंग आणि तिचा प्रियकर हान या दोघांचे प्रेमप्रकरण गेली 3 वर्षे चालू होते. वागनिश्चयही झाला होता, पण त्याला मोटार मेकॅनिक म्हणून आणि हिला सेल्सगर्ल म्हणून मिळणाऱ्या पगारातून घर घेणे शक्य नव्हते. म्हणून हान फावल्या वेळात ओव्हरटाईम करत होता आणि बेंग कंपॅनियनशिप करत होती. त्याबद्दल हानला काही विचार नव्हता, कारण त्या दोघांनी सांगितले लव इज विथ द सोल. प्रेम हे आत्म्याबरोबर असते, म्हणजे शरीराशी त्याचा संबंध फार नाही. आता हे तत्वज्ञान का आपल्या प्राचीन भारतीय वेगळं होतं नाही, पण त्याचे टोकाचे व्यक्त स्वरूप पाहता इतक्या टोकाचा हा वेदांत आणि तो सुद्धा महानगरी बँकॉकमध्ये ऐकून मी सुन्न झालो होतो. एकीकडे त्यांचे खरे प्रेम आनंद वाटत होतात आणि दुसरीकडे त्या प्रेमाला सुद्धा सफलतेसाठी एवढ्या काटेरी वाटेतून जायला लागते हे पण मन किंचाळले होते. मी व पत्नी त्या दोघांना शुभ वैवाहिक जीवन चिंतून बाहेर पडलो खरे, तो प्रसंग आणि ती बेंग आणि हानची जोडी मनातून बाहेर पडणे केवळ अशक्यच नाही का. आज इथे आपण थांबूया. उद्या हाँगकाँगला सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.